आपण बोलताना मापात बोलत नाही, म्हणून माऊलींनी 750 वर्षापूर्वी लिहिलंय, मपितला बोली बोली जे, मापात बोला. आज रस्त्याने कुणी एखादा अपंग व्यक्ती चालला तर आपण त्याला अपंग व्यक्ती चालला म्हणत नाही, आपण 2-4 जण बाजूला बसला असं म्हणतात, काय लंगड चाललंय. एका शब्दामुळे वाद वाढतो, मला तो लंगड म्हणला. एखादा मुलगा चालला, आपण एखाद्या मुलाला विचारला तुझे वडील कुठे आहेत, तर तो मुलगा सांगेल हिथं इथं येतं. आपण जर त्याला म्हणलं तुझ्या आईचा नवरा कुठे आहे, झाला वाद सुरू. बोलण्याची भाषा आपण कोणती वापरतो हे सगळ्यात महत्वाचं आहे. शेजारी शेजाऱ्याने नांगर चालू आहे, नांगरलं, 2-4 बांधाचे दगड खाली पडले. जर विचारलं की बाबा तू का दगड पाडले, ट्रॅक्टरचं चाक गेलं वगैरे चुकून, त्या ड्रायव्हर कोण गेलं म्हणून पडले. तुला काय करायची ते कर, ह्या एका शब्दामुळं लगेच त्या ठिकाणी दगडादगडी सुरू होईल. म्हणजे वाद का निर्माण होतो, तर तो आपल्या बोलण्यामुळं आणि विचारशक्तीमुळे वाद तयार होतो. आणि आज आपल्या परिसरामध्ये खूप रस्त्याचे आणि शेतीच्या बांधाचे वाद आहेत. आपण सगळं शेतकरी गाव आहे. मी मागच्या 2-3 वर्षापूर्वी प्रवचन, लोक कमी होते समोर म्हणून 15-20 मिनिट प्रवचन केलं, बंद केलं. पण मला रस्त्याने गेल्यावर गाडीला हात करून एक जण म्हणले, अहो आमचं रानात काम चालू आहे, आम्ही तिथं ऐकत होतो, तुम्ही बंद का केलं. म्हणलं आज महाराज तुम्ही ना, आपण 1 तास पूर्ण करायचा, काही कमी करायचं नाही. म्हणजे आज आपण सगळे शेतकरी वर्ग आहोत. आपण ईदभर बांधासाठी सख्खे भाऊ भाऊ आयुष्याची दुश्मनी करतोय. चुलता असल, भाऊ असल, भावकी असल, आपल्यामध्ये ईदभर बांधासाठी आपण आयुष्याचं वैर करतो. ही गोष्ट जाणून घेतली पाहिजे. अहो या पृथ्वीच्या मानाने आपलं आयुष्य फक्त 5 दिवसाचं आहे. पृथ्वीचं जेवढा विषय, कधी द्वापार युग झालं, कलियुग झालं, महाराजांना माहिती की या पृथ्वीच्या मानाने फक्त 5 दिवसाचा आपला आयुष्य आहे. आणि जर या 5 दिवसामध्ये आपण जर एवढा कुटाणा करत असतो, आपल्याला वाटतंय 100 वर्ष आहे, तर पृथ्वीच्या मानाने फक्त 5 दिवसाचा आयुष्य. मग एका ठिकाणी सुंदर सांगतात की जन्म झाल्यानंतरच काळ आपली वाट पाहतो. जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ. म्हणजे जन्माला आल्यानंतर लगेच काळ आपली वाट पाहतो, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. घराघरामध्ये प्रेम राहिलं पाहिजे. पती पत्नींमध्ये आज किरकोळ गोष्टीवरून वादविवाद आहेत. कितीतरी कोर्ट कचेऱ्यामध्ये आम्ही पाहतो की विनाकारण आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. भावाभावाचे शेत जमिनीसाठी वाटण्यासाठी आयुष्य जात आहेत. कारण वाटणी तीच आहे, दोघा भावांना त्याच वाटणीतली वाटणी मिळणार आहे, दुसरी कुणी देणार नाही. परंतु ही हलकी ही भारी, यामध्ये आपण वादविवाद करत राहतो. हे वादविवाद आपण टाळले पाहिजे. आज प्रत्येक शेतकऱ्याला रस्त्याची गरज आहे. प्रत्येक शेतकऱ्याने एकमेकाला जाण्यासाठी रस्ता दिला पाहिजे. आज मी इथपर्यंत जामखेडून आलो, सगळी जमीन माझी नाही, मी प्रत्येक कुणाच्या ना कुणाच्या वाटणीतून इथपर्यंत आलेलो आहे. तसं आपल्याला सुद्धा प्रत्येकाच्या शेतात जावं लागतं. याचा विचार आणि आचार आपण जपला पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याने 2 हात 3 हात प्रत्येकाने एक विचाराने एकमेकाला आपण रस्ते दिले पाहिजेत. कारण रस्त्याशिवाय प्रगती नाही. आज जर आपण बाकी ठिकाणी गेलो तर प्रत्येक शेतकऱ्याच्या दारामध्ये भर पावसात 4 चाकी गाडी जाते, ट्रॅक्टर जातो, मोटरसायकल जाते. पण आपल्या इकडं बाण 10 फुटाचा पडलाय, पण त्याच्यावर दगड त्याच्यावर काट्या रचायच्या. आपल्यावर काट्या रचायची वेळ आली तरी आपण बांधाव काट्या रचतो. जाऊ द्या लोकांना, कुणाची पाय धूळ काय येईल, कुणाचं नशीब काय येईल सांगता येत नाही. लोकांनी शाळेसाठी 5-5, 10-10 एकर जमिनी दान दिल्या. लोकांनी सरकारी दवाखान्यासाठी जमिनी दिल्या आणि लोक दान करतायत आणि आपण अडवतोय. ह्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. आज समाजामध्ये जीवन जगत असताना जे लोकांचं आहे ते लोकांचं, जे माझं आहे तेच माझं, ही जर भावना सगळ्यांनी ठेवली तर एकाही गावामध्ये वाद होणार नाही, घरामध्ये सुद्धा वाद होणार नाही. कर्त्या भावाने सुद्धा, माझा एक भाऊ शेतात राहतोय, मी शहरात नोकरी करतोय, परंतु त्याचा सुद्धा कष्टाचा विचार आपण केला पाहिजे. नाही ह्याने ह्याचे पैसे दाबायचे, त्याने त्याचे पैसे दाबायचे आणि वाटण्याच्या टायमाला दोघांनी मारामाऱ्या करायच्या, तुझ्याकडे इतकं माझ्याकडे इतकं. हे वादविवाद होण्याचं कारण म्हणजे स्वार्थ. आणि या स्वार्थामुळं सगळे वादविवाद तयार होत आहेत.
म्हणून वादविवाद टाळले पाहिजेत. प्रत्येकाने शेजाऱ्याबरोबर चांगल्या प्रकारे बोललं पाहिजे. आज एकटा शेतकरी शेतात आहे आणि त्या ठिकाणी एखादा साप निघलाय आणि शेजारी जवळ आहे, त्याच्याशी आपली दुश्मनी आपण बोलत नाही, कोण मारणार त्याला? आज उन्हाळा आहे, आपण लांब एखाद्या डोंगराच्या कपारामध्ये गेलो, शेजाऱ्याचे तिथं हंडा भरलेला आहे, तो तिथं पाळी घालतोय आणि आपल्याला तर तहान लागली, त्याच्याशी आपलं वैर आहे, पाणी प्यायचं कुणाजवळ? जर त्या शेजाऱ्याबरोबर आपलं जर संबंध चांगले असले, आपण त्याच्याबरोबर वादविवाद नाही केला, तर हक्काने जाऊन आपण त्याच्याजवळचं पाणी पिणार आहे. म्हणून शेजाऱ्याशी आणि भावाशी दुश्मनी आयुष्यात करू नका, कारण ही दुश्मनी आपल्या प्रगतीला खुंटणारी आहे. आणि शेजाऱ्याबरोबर जर संबंध चांगले असले तर आपली प्रगती होणार आहे. आपल्याला एखादं गवताचं ओझं कापलंय, एकट्याला उचलानाच, घरी अर्धा आणावं लागेल, आणि तेच जर शेजाऱ्याकडून उचलून घेतलं तर सगळं घरी येणार आहे. म्हणून शेजाऱ्याबरोबर कधी वैर करू नका, एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो. आणि आज या समाजामध्ये तर भेदभाव केला जातो, पण मला एक गोष्टीची खंत वाटते, मी जबाबदारीनं बोलतोय, की आपण देवामध्ये सुद्धा भेदभाव करतोय. देवामध्ये तर करतो. अहो, वामन भाऊ म्हणजे सूर्य आहेत आणि भगवान बाबा म्हणजे चंद्र आहेत. वामन भाऊ बाप असतील तर भगवान बाबा आई आणि बाप कधी वेगळे होऊ शकत नाहीत. पण काही आपण चुकीच्या गोष्टी एकमेकाला सांगून पसरवतो. एकच दृष्टांत तुम्हाला सांगतो आणि प्रवचन रुपीला सेवेला पूर्णविराम देतोय. भगवान बाबा आणि वामन भाऊचं इतकं प्रेम होतं, एवढं प्रेम होतं, की भगवान गड ज्यावेळेस धुम्या डोंगर होता त्यावेळेस त्या ठिकाणी लोक गावोगावच्या भगवान बाबांवरती अन्याय झाला म्हणून बाबांना कपडे आणि वर्गणी गोळा करून गडावर न्यायचे, गडावरती श्रमदान करायचे. परंतु भगवान बाबांचा गड कसा तयार होतोय हे पाहण्यासाठी वामन भाऊ धुम्या डोंगरावरती गेले. अरे म्हणले, काय चाललंय भगवानचं बघू, लय त्रास दिला आहे भगवान बाबांना. आणि त्याच वेळेस तिंतरवन्नी गावावरून भगवान बाबांना वर्गणी आणि कपडे आणले. वामन भाऊ तेवढ्यात आलेले, समोर कपडे आणि पैसे त्या गावकऱ्यांनी भगवान बाबाच्या पुढे ठेवले. भगवान बाबांनी पैसे बाजूला ठेवले आणि कपडे बाजूला ठेवले. आणि ते कपडे भगवान बाबांनी घेतले आणि वामन भाऊंच्या हातात दिले. म्हणले, तुम्ही भाऊ कपडे घाला. वामन भाऊ म्हणले, अरे भगवान, ते अधिकाराने भगवान म्हणायचे, अरे भगवान, माझी परिस्थिती चांगली रे, तू अडचणीत आहे, तू आताच नवीन गड बांधतोस, तू संकटात आहेस, हे कपडे तुलाच राहू दे. ते म्हणले, भाऊ, हे कपडे तुमच्या अधिकाराचे, जर तुम्ही आला नसतात आज तर हे कपडे मॅच घातले असते, पण आज तुम्ही आलात, कपडे तुम्हाला आणि देणगी मला. एवढं प्रेम त्यांचं होतं. म्हणून संत भगवान बाबा आणि वामन भाऊ मध्ये कधीच कुणी भेदभाव नाही केला पाहिजे. सगळ्यांनी, भगवान बाबा आई आहेत आणि वामन भाऊ हे वडील आहेत, कारण वडिलांचा धाक वामन भाऊंनी सगळ्या समाजाला दाखवला आणि भगवान बाबांनी आईचं प्रेम दिलं. आज जेवढेही लोक दऱ्याखोऱ्यामध्ये कलेक्टर असतील, आमदार असतील, खासदार असतील, तहसीलदार असतील, डॉक्टर असतील, वकील असतील, महाराज असतील, ही संत भगवान बाबाची कृपा आहे, ही संत वामन भाऊंची कृपा आहे. भगवान बाबाने उपदेश केला, अरे 1 एकर जमीन विका पण मुलांना शिकवा. पहिली गडावरती जर या महाराष्ट्रात नाही देशात शाळा कोणी काढली असेल ती संत भगवान बाबाने काढली. आणि भगवान बाबाने पाठीवर हात फिरून लोकांना सांगितलं, तरी बी काही लोक आपल्या दऱ्याखोऱ्यातले सुधारले नाहीत. म्हणून वामन भाऊनी ती गावं त्यांच्याकडे घेतली. तुम्ही येण्यावणी करता का, मी आलोय आता. वामन भाऊ पुढे याची ताकद कोणाची नव्हती. आज मी म्हणावचा बरं, वामन भाऊकडे नाव घेऊन कोणाची चुकीचं वागणाराची हिंमत नाही. कारण जी लोक येड्यावणी करीत होती, जी चोऱ्या माऱ्या करत होती, ह्या लोकांवरती टाळ्या वाढण्याचं काम हे संत वामन भाऊंनी केलं. वामन भाऊचा शब्द बोलला की तो शब्द खरा होता, म्हणून सगळी लोक घाबरायची आणि त्यांच्या धाकाने राहिलेला समाज सुधारला आणि प्रेमाने भगवान बाबांनी समाज सुधारला. म्हणून आज गावोगावी असे टोले जंग सप्ते 4-4 5-5 लोक घालतात, एक माणूस घालतो. तुमच्या इथली तर पाहता 1-2 माणसं 3 माणसं सप्ता घालतात दरवर्षी. किती वर्षापासून अखंड चालू झालाय. नाही तर दर गावाने वही घ्यायची, सगळ्या वर्गणी मागायची, त्याच्यातच वादावादी आहे. परंतु तुमच्या गावची प्रथा खूप सुंदर आहे. यावर्षी मला वाटतं आपले शिवाजी महाराज बांगलर असतील,
आपले भाऊसाहेब यांचे असते, मला सगळ्याची नावं आता माहित नाहीत, परंतु 5 का 6 जण आहेत, 7 जण, 7 लोकच हा सप्ताह घालतात. एवढं सुंदर नियोजन आहे आणि खूप साऊंड सिस्टीमला मी धन्यवाद देतो. एकदम सुंदर साऊंड सिस्टीम लावली, मंडप चांगला दिला आहे. श्रोतेवर्ग ही तुम्ही सगळी चांगली माणसं आहात. फक्त जाता जाता एक महाराज म्हणून सांगतो, वकील म्हणून नाही, की प्रत्येकाने आनंदाने राहण्याचा विचार करा. आणि आनंद कशात आहे तो परमार्थामध्ये आहे. प्रत्येकाने घरामध्ये हरिपाठ घ्या. प्रत्येक घरात नवरा बायको बसा, मुलाला घेऊन बसा, हरिपाठ घ्या. तुमची मुलं व्यसनी होणार नाहीत, तुमची मुलं नाचणारी होणार नाहीत, तुमची मुलं वायफट मार्गाला जाणार नाहीत. प्रत्येकाने तुम्ही स्वतःच्या संसारासाठी सकाळी 9 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत राब कष्ट करता. पाऊस आला, सगळ्या कष्टावर पाणी फिरले. किती जणांचे कांदे गेले आता पावसाने? म्हणजे निसर्ग काय करीन सांगता येत नाही, पण आपल्या हातात आहे. दररोज 1 तास संत वामनभाऊ भगवान बाबांचं भजन करा, ज्ञानेश्वर माऊलीचं भजन करा, तुकाराम महाराजांचं भजन करा, एकनाथ महाराजांचं करा. नवे कुठला बी एक हरिपाठ घ्या आणि मुलांना जवळ बसवा, मुलांना त्याचे संस्कार द्या. वामनभाऊ आणि भगवान बाबांनी गावोगावी जाऊन माळा घालून ही सत्य उभा केलेले. प्रत्येकाने दरवर्षी ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यांनी सप्त्यामध्ये माळ घातलीच पाहिजे आणि व्यसन सोडलं पाहिजे. माझं तर मत आहे, ज्यांनी सप्त्याचा नारळ घेतलाय बघा, तुमच्या गावकऱ्यांना जमलं तर, पण माझी विनंती, तुम्ही पुढच्या वर्षी ज्याचा सप्त्याचा नारळ आहे त्यांनी 12 महिने पुढचा सप्ताह पार पडूस तरी, आयुष्यभर नाही केलं तर चांगलंच, पण पुढचा सप्ताह पार पडेपर्यंत वर्षभर तंबाखू सोडून द्यायची, वर्षभर पिणारा असला तर दारू सोडून द्यायची. पुढच्या वर्षी फुल हान काय प्यायची ती पी, तुला केंडाव केंडवड. पण या वर्षापासून पुढचा सप्ताह होईपर्यंत वर्षभर पथ्य जर पाळलं तर पूर्ण गाव बिगर व्यसनी होऊन जाईल. व्यसनाधीन एक माणूस दिसणार नाही. म्हणून सगळ्यांनी संकल्प करा. आनंदाचं आणि चांगलं वातावरण आहे या ठिकाणी. आमचे सहकारी भरत बांगर जे त्रिमूर्ती ऑफसेट चालवतात, आम्ही बरोबरच दररोज असतो. त्यांनी सांगितलं की महाराज तुमची 1 तारीख द्या आणि या. त्यांनी या ठिकाणी बोलवलं, त्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देतो. जे सप्ताह घालणारी कंपनी आहे, 7 जणांचं मंडळ आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. जे गावकरी व्यासपीठ चालक आहेत, जे सर्व या ठिकाणी हरिपाठ घेतात, सर्व भजनी मंडळे आहेत, गावकरी आहेत, त्यांनी ही सहमती देऊन आम्हाला बोलवलं, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि माझी प्रवचन रूपी सेवा या ठिकाणी समाप्त करतो.